नमस्कार आणि सुस्वागतम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीतील मराठी विषयातील पाठ क्रमांक 10 धाडसी हाली या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. हालीला कोणता पुरस्कार मिळाला? उत्तर: हालीला वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला. 2. हाली लाकडे गोळा करायला कुठे गेली होती? उत्तर: हाली लाकडे गोळा करायला जंगलात गेली होती. 3. हालीच्या बहिणीचे नाव काय होते? उत्तर: हालीच्या बहिणीचे नाव शकुंतला होते. 4. हालीचे वडील रघुनाथ कशात कामाला होते? उत्तर: हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते. 5. हालीच्या बहिणीवर कोणी हल्ला केला? उत्तर: हालीच्या बहिणीवर वाघाने हल्ला केला. 6. हालीला दिल्लीत जाण्यासाठी कोणी मदत केली? उत्तर: हालीचा मामा, गावचे लोक, शहापूरचे लोक व गावचे शिक्षक यांनी हालीला दिल्लीत जाण्यासाठी मदत केली. 7. दिल्लीला हालीच्या सोबत कोण गेले? उत्तर: दिल्लीला हालीच्या सोबत तिची आई व मामा गेले. 8. हाली शाळेत का गेली नाही? उत्तर: कुटुंब मोठे व गरिबी यांमुळे हाली शाळेत गेली नाही. 9. हालीने कोणता संदेश दिला आहे? न घाबरता लोकांना वाचवले पाहिजे असा संदेश हालीने या मुलाखतीत दिला आहे. 10. पाठातील हालीची मुलाखत कोणी घेतली आहे? उत्तर: पाठातील हालीची मुलाखत प्राध्यापक जयवंत पाटील यांनी घेतली आहे. प्रश्न क्रमांक 2. हालीने दाखवलेल्या धाडसाचे वर्णन करा. उत्तर: हाली तिच्या बहिणीसोबत जंगलात लाकडे गोळा करायला गेली होती. तेव्हा एका वाघाने हालीच्या धाकट्या बहिणीवर हल्ला केला. हे पाहताच हाली प्रथम थोडी घाबरी झाली, पण ती डगमगली नाही. तिने आरडाओरडा करून लोकांना बोलावले. मोठे मोठे दगड तिने वाघावर फेकले. वाघ पळून गेला. अशा प्रकारे हालीने धाडस दाखवले. प्रश्न क्रमांक 3. हालीला वीर बापूराव गायधनी हा शौर्य पुरस्कार का मिळाला? उत्तर: स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूर मुलामुलींना वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार दिला जातो. हालीने न डगमगता वाघाशी झुंज दिली आणि आपल्या बहिणीचे प्राण वाचवले, म्हणून तिला वीर बापूराव गायधनी हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला. प्रश्न 4. विरुद्धार्थी शब्द लिहा. अंधार, प्रकाश, चांगला, वाईट, धाडसी, भित्रा, लहान, मोठे, उलट, सुलट, गरिबी, श्रीमंती, निर्भय, भय, कौतुक, निंदा. प्रश्न क्रमांक 5. लिंग बदला. वाघ, वाघीण, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, हत्ती, हत्तीण, मामा, मामी, शिक्षक, शिक्षिका. प्रश्न क्रमांक 6. वचन बदला. एक वाघ, अनेक वाघ, एक जंगल,
अनेक जंगले, एक दगड अनेक दगड, एक लाकूड अनेक लाकडे, एक हत्ती अनेक हत्ती, एक प्राणी अनेक प्राणी, एक पाडा अनेक पाडे, एक धरण अनेक धरणे. प्रश्न क्रमांक 7. शौर्य यासारखे 5 शब्द लिहा. धैर्य, कार्य, औदार्य, सौंदर्य, क्रौर्य. प्रश्न क्रमांक 8. वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा. पहिला वाक्प्रचार आहे झुंज देणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लढणे, गायब होणे, अदृश्य होणे, गौरव करणे, सन्मान करणे, संवर्धन करणे, वाढवणे, वावर असणे, हिंडणे, फिरणे. प्रश्न क्रमांक 9. पुढील चौकटीतून जंगली प्राण्यांची नावे शोधून लिहा. 1. हत्ती, 2. वाघ, 3. सिंह, 4. उंट, 5. लांडगा. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय शौर्य पुरस्काराची माहिती लिहा. उत्तर: राष्ट्रीय शौर्य पुरस्कार राष्ट्रीय बाल कल्याण परिषदेच्या वतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूर मुलामुलींना दिला जातो. रोख रक्कम, पदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. दरवर्षी असे जास्तीत जास्त 3 पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते दिले जातात. बालमित्रांनो, तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 धाडसी हाली या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. या पाठाचा स्वाध्याय लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.